श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या देशात डोळे फडफडण्याचा संबंध शुभ आणि अशुभ कारणांशी जोडला जातो. यात स्त्री आणि पुरुष यांचा उजवा किंवा डावा डोळा फडफडणे यामागे वेगवेगळे अर्थ लावले जातात. पण या गोष्टीमागे अनेक वैज्ञानिक कारण देखील आहेत. ती कारण कोणती आहे ती जाणून घेणार आहोत. नंबर 1, डोळे कोरडे होणे. कोरडेपणामुळे अनेकदा डोळे फडफडतात. याशिवाय ॲलर्जीमुळे किंवा डोळ्यात जास्त पाणी येण्यामुळेही डोळे फडफडण्याची समस्या उद्भवू शकते. नंबर 2, पुरेशी झोप न होणे. तुमची पुरेशी झोप झाली नसेल तरीही ही समस्या दिसून येते. बराच वेळ जागे राहणे, पुस्तक वाचत राहणे, वाचन करत राहणे किंवा एखादा चित्रपट पाहत राहिल्यास झोप पूर्ण होत नाही. यामुळे अनेकदा डोळे फडफडतात. यात कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालवण्यामुळे असे होऊ शकते. नंबर 3, स्नायूसंबंधित समस्या. डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित काही समस्यांमुळेही वारंवार डोळे फडफडतात. पण जर तुमचे डोळे जास्त प्रमाणात फडफडत असतील तर डॉक्टरांकडून उपचार करून घ्या, तपासणी करून घ्या. यात तुमच्या चष्म्याच्या नंबरमध्ये काही बदल झाला असेल आहे किंवा होणार असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटून घ्या. ते सगळं तुम्हाला समजू शकेल. नंबर 4, तणाव. आयुष्यामध्ये ताणतणावाच्या परिस्थितीतही डोळे फडफडण्याची समस्या जाणवते. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंतेत आहात किंवा तुम्हाला त्याची सतत चिंता लागलेली असेल आणि सतत त्याबद्दल आपण विचार करीत असाल तर त्यामुळे तणाव वाढतो आणि त्यामुळे तुमचे डोळे फडफडण्याची समस्या देखील वाढते. तणावामुळे अनेकदा ही समस्या होते. तणावामुळे अनेकदा झोपही पूर्ण होत नाही. त्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. नंबर 5, शरीरात मॅग्नेशियमची कमतरता. शरीरातील मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळेही अनेकदा डोळे हे फडफडत असतात किंवा फडफडूही शकतात. याशिवाय चहा, कॉफी, अल्कोहोल किंवा ड्रग्जचे जास्त सेवन केल्यामुळेही ही समस्या दिसून येते. डोळ्याविषयीची ही समस्या उद्भवत असेल तर तर्क-वितर्क न काढता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये तुम्हाला काय त्रास आहे डोळ्यांबद्दल ते नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.